परिषद प्राथमिक शाळा अंभोरा येथे विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे पूर्ण देशभर साजरा होत असलेल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आपण सर्व जमलेलो आहोत. माझी मराठी माय मराठी असं म्हणून ज्या भाषेचं आपण गुणगान गातो, ज्या भाषेमध्ये आपला जीवन व्यवहार चालतो, त्या भाषेचा गौरव करण्याचा आजचा दिवस आहे. आपण असं म्हणतो की मराठीमुळे माझं अस्तित्व आहे, मराठी माझा प्राण आहे, मराठी माझा अभिमान आहे. संत ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मेळवी. म्हणजेच मराठी भाषा ही खूप महान भाषा आहे, खूप मोठी भाषा आहे. 3 ऑक्टोबर 2024 रोजी भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. आता अभिजात भाषा म्हणजे काय? तर अशी भाषा जी किमान 2000 वर्ष जुनी आहे. 2000 वर्षापासून त्या एखाद्या भाषेमध्ये साहित्य निर्मिती होत असेल तर त्या भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा भेटतो आणि तो आपल्या मराठीला भेटलेला आहे. याचाच अर्थ असा होतो की मराठी ही 2000 वर्ष पेक्षा जुनी असलेली भाषा आहे. आपल्या मराठीमध्ये विष्णू वामन शिरवाडकर यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. कथा, कादंबऱ्या, कविता संग्रह, ललित लेख, चरित्र याविषयीचं खूप मोठं साहित्य निर्मिती करून त्यांनी मराठी भाषेची सेवा केलेली आहे. आणि त्यांच्याच या सेवा कार्याचा गौरव म्हणून, त्यांच्या या योगदानाचा गौरव म्हणून दिनांक 27 फेब्रुवारी 2013 पासून महाराष्ट्र सरकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला होता. आणि त्यानुसार आपण दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. मराठी भाषेमध्ये खूप मोठं साहित्य तयार झालेलं आहे. मराठी भाषेमधलं संत साहित्य असेल, पंत साहित्य असेल, या सर्वांचं आपण वाचन केलं पाहिजे. नाही काही वाचन झालं तर किमान दररोज एक वर्तमानपत्र तरी आपण वाचलं पाहिजे आणि त्यातून दररोज मराठी मधील किमान 10 नवीन शब्द आपण शिकले पाहिजे. आणि असे आपण नवनवीन शब्द शिकू तरच मराठी ही भाषा लोकभाषा तर आहेच, राजभाषा तर आहेच, परंतु तिला आपल्याला जर ज्ञान भाषा करायचं असेल तर आपण दररोज मराठीमधले नवनवीन शब्द ऐकले पाहिजे, लिहिले पाहिजे आणि वाचले पाहिजे. याच अपेक्षेसह आपणा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी माझे मनोगत मी थांबवतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंभोरा आयोजित मराठी भाषा गौरव दिन 2026 च्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कविता रचलेल्या आहेत. त्या कविता ते आपणांसमोर सादर करीत आहेत. त्यानिमित्ताने सर्वात प्रथम आपल्यासमोर कविता सादर करत आहे इयत्ता 3रीची विद्यार्थिनी रिद्धी रवींद्र उईके. रिद्धी, सुरू कर. कवितेचे नाव फुले. फुलांचे आहे विविध रंग, आम्ही त्याच्यात होतो दंग. फुले आहे खूप छान, आम्ही करत नाही घाण. मला आवडतात फुलांचे वृक्ष, फुलांशिवाय जीवन वृक्ष. आकाशात आहे सुंदर तारे, मला आवडते फुल सारे. फुले सारे, आम्ही आहे मुले, आम्हाला आवडतात सारी फुले. धन्यवाद. आपणा सर्वांना माहीतच आहे की विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच त्यांना आपण कुसुमाग्रज असंही म्हणतो. त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा गौरव दिन हा 27 फेब्रुवारी 2013 पासून सुरू केलेला आहे. या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंभोरा मधील इयत्ता 5वीचा विद्यार्थी वैभव विजय मडावी आपल्यासमोर
त्याची स्वरचित कविता सादर करीत आहे वैभव. माझ्या कवितेचे नाव आहे घर. आज आहे शुक्रवार, मी रंगवितो घराचे दार. रविवार, सोमवार, मंगळवार घरात असतो परिवार. बुधवार, गुरुवार, शुक्रवार मी उघडले घराचे दार. उद्या आहे शनिवार, मी रंगवितो चित्रफार. परवा आहे रविवार, घरी येते मजा फार. धन्यवाद. शाबाश. भारत सरकारने 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. अभिजात भाषेचा दर्जा म्हणजेच जी भाषा किमान 2000 वर्ष जुनी आहे अशा भाषांना भारत सरकार अभिजात भाषेचा दर्जा देतं. मराठीला हा दर्जा 3 ऑक्टोबर 2024 या दिवशी मिळालेला आहे. सगळ्यांना माहीतच असेल की भारतीय संविधानामध्ये 22 भाषांना अधिकृत मान्यता देण्यात आलेली आहे. आपल्यासाठी मराठी भाषा गौरव दिन साजरा करणे ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. या निमित्ताने आपल्यासमोर आता स्वरचित कविता सादर करीत आहे इयत्ता 5वीची विद्यार्थिनी आराध्या रमेश कातलाम. आराध्या. माझ्या कवितेचे नाव आहे माझी शाळा. शाळा आमची खूपच मस्त, आम्ही पाळतो शाळेत शिस्त. गुलाबाचा येतो सुगंध, आम्ही त्यात होतो दंग. आमची शाळा प्रिय शाळा, शाळेत आहे हिरवा घोडा. आज आहे शुक्रवार, मी रंगविली शाळेचा दार. शाळेत आहे बाग छान, आम्ही तिथे करत नाही घाण. आकाशात आहे सुंदर तार, आमचे शिक्षक गणेश मोरे. गावात आहे सारे फुलं, देवाला वाहू आम्ही मुलं. धन्यवाद. व्हेरी गुड. शाबाश आराध्या. खूप छान प्रकारे तू कविता सादर केलेली आहे. कविवर्य सुरेश भट म्हणतात की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक मानतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. तसंच संत ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये एक सुंदर ओवी लिहून ठेवतात की माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळविन. अशाच या मराठी भाषेचा गौरव आपल्या मनामध्ये बिंबवून त्याविषयी आपल्या शब्दांमधून व्यक्त होण्यासाठी आपल्यासमोर आलेली आहे इयत्ता 5वीची विद्यार्थिनी लक्ष्मी नंदकिशोर आहाके. लक्ष्मी तिची स्वरचित कविता आपल्यासमोर सादर करीत आहे. लक्ष्मी. माझ्या कवितेचे नाव माझे गाव. गाव आमचं स्वच्छ, आम्ही बनवतो फुलांचे गुच्छ. आम्ही आहोत गावातील मुलं, आम्हाला आवडतात विविध रंगी फुलं. गाव आहे सुंदर छान, गावात आहे सर्वांना मान. आमचे गाव आहे छोटे तरी आम्हाला मजा वाटे. गावात आहे हिरवी रान, पळसाला असतात 3च पान. गावात आहे शाळा, सर्व जिव्हाळा पाळा. गावात आहे स्वच्छ पाणी, कोकिळा गाते मंजूर गाणी. शाबाश. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबोरा आयोजित मराठी भाषा गौरव दिन 2026च्या या उत्सवामध्ये आता आपल्यासमोर येत आहे इयत्ता 5वीची विद्यार्थिनी योगिता संजय मडावी. माय मराठी म्हटल्यानंतर इयत्ता 5वीमध्येच एक कविता आहे की माय मराठी तुझिया पायी तनमन धन मी वाहियले. तुझिया नामी तुझिया धामी अखंड रंगुनी राहियले. कवयित्री संजीवनी मराठे त्यांच्या कवितेतून माय मराठीचं गुणगान गातात आणि ही कविता आपल्या सर्वांच्या अगदी ओठावरती आहे. येता जाता त्या कवितेला आपण गात असतो. आपली मराठी ही आपली संस्कृती आहे. आपली मराठी ही आपला अभिमान आहे. आपण बोलणारी भाषा ही आपला स्वाभिमान आहे. तर याच अभिमान आणि स्वाभिमानाविषयी आपल्यासमोर स्वरचित कविता प्रस्तुत करण्यासाठी येत आहे इयत्ता 5वीची विद्यार्थिनी योगिता. योगिता, तुझी कविता सादर कर. माझ्या कवितेचं माझी मराठी भाषा. मराठी माझी आई, मराठी माझी ताई, मराठी माझी अक्का, विचार माझा पक्का. मी बोलते मराठी, मी लिहिते मराठी, मराठीत माझा श्वास. मी मराठीची व मराठी माझी हात माझा ध्यास. मला आहे मराठीचा अभिमान, नेहमी ठेवेल ताठ मान. धन्यवाद.
शाबाश. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने चालू असलेल्या स्वरचित कविता सादरीकरणाच्या या कार्यक्रमात आता सर्वात अनोखी, सर्वात छोटी विद्यार्थिनी इयत्ता दुसरीची परिधी संदीप सलाम आपल्यासमोर स्वरचित कविता सादर करीत आहे. परिधी. माझ्या कवितेचे नाव आहे गाव. गावात आहे मोठी माणसं, बाजारातून ते आणतात कणस. आम्ही आहोत मुलं, आम्हाला आवडतात फुलं असतात रंगबिरंगी. संत्रीचा रंग नारंगी, संत्री लागते फारच गोड. सकाळी आले मटकीला मोड, मटकीत असते भरपूर पोषण. घ्या ना हो तुम्ही मन लावून शिक्षणाने होते प्रगती. समजेल का तुम्हाला ही नीती. शाबाश, शाबाश. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने स्वरचित कविता सादर करण्याच्या या कार्यक्रमामध्ये आता आपल्यासमोर स्वरचित कविता घेऊन आलेली आहे इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी डिंपल संजय मडावी. तर डिंपल आपल्या कवितेतून मराठी भाषेची काय सेवा करते ते आपण पाहूया. डिंपल. कवितेचे नाव पुस्तके आहेत माझे दोस्त, वाचून त्यांना करते फस. पुस्तकाची दुनियाच न्यारी, शाळेतील ग्रंथालय खूपच भारी. आई बाबा दादा ताई पुस्तक वाचण्याची कळाना घाई. अशी आपली पुस्तके साथी, त्यांना आपण लावू माथी. धन्यवाद. शाबाश. मराठी भाषेमध्ये बडबड गीतं आणि बालगीतं यांचं खूप महत्त्व आहे. विविध बालगीतांमधून बालकांची निरागस असणारी दुनिया शब्दबद्ध झालेली आहे आणि ते शब्द वाचताना आपल्यालाही बालपणीच्या आठवणी आपल्या जाग्या होतात. आपल्याला ते शब्द आपल्या बालपणात घेऊन जातात. तर इयत्ता पहिलीची श्रेया, इयत्ता तिसरीचा विद्यार्थी लकी आणि इयत्ता चौथीचा विद्यार्थी चैतन्य आपल्यासमोर आता एक बालगीत सादर करीत आहेत. आपण सर्वांनी बालगीत सादर करावे. आणखी तुम्हाला दुसरी कुठली कविता येते का? कोणती येते?